Welcome back. In previous lecture, we have discussed about digital multimeter. Yes, digital multimeter, CRO, analog multimeter, ammeter, voltmeter. These are the important component tools used in electronics laboratory. Along with these meters and oscilloscope, one important device or component or tool which is very necessary in electronics laboratory is your function generator. Before going to discuss function generator, first of all, we must know what is generator. Yes, I am not talking about that generator which is generating supply, AC supply for our domestic purpose. I am just talking about here our electronics function generator, electronic generator. Okay. लक्षात घ्या, आतापर्यंत आपण चॅप्टरच्या शेवटच्या भागाकडे आलोय. पहिल्या पार्ट मध्ये आपण ऑसिलोस्कोपचा अभ्यास केला. ऑसिलोस्कोप म्हणजे काय, त्याची ब्लॉक डायग्राम काय असते, त्याच्यात कोणते कोणते 5 कॉम्पोनंट असतात, सीआरटी काय असते, सीआरटीची रचना काय असते, नंतर सीआरटीची ऍक्शन कशी होते, ऑसिलोस्कोपचं फ्रंट पॅनल कसं असतं आणि बेसिकली ऑसिलोस्कोपचा इलेक्ट्रॉनिक्स लॅबोरेटरीमध्ये कशा पद्धतीने उपयोग केला जातो, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करताना शेवटी आपण ऑसिलोस्कोपचे विविध टाइप्स प्रकार पाहिले. ड्युएल ट्रेस सीआरओ काय असतो, ड्युएल बीम सीआरओ काय असतो, स्टोरेज ऑसिलोस्कोप काय असतो. आता मॉडर्न इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तर आपण डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप वापरतो, म्हणजे वी कॅन टेक or get output in the form of digital output, and then it can also be stored for the future reference. That is your digital storage oscilloscope. नंतर आपण डिजिटल मल्टीमीटरचा अभ्यास केला. चॅप्टरच्या सुरुवातीला मी मीटर्स काय असतं ते तुम्हाला सांगितलं होतं, थोडंसं आपण रिकॅप केला होता. नंतर डिजिटल मल्टीमीटर आणि अनालॉग मल्टीमीटर मधला जो बेसिक फरक आहे, अनालॉग मल्टीमीटर हा करंट ऑपरेटिंग डिव्हाइस आहे, डिजिटल मल्टीमीटर हा व्होल्टेज ऑपरेटिंग डिव्हाइस आहे. या डिजिटल मल्टीमीटरच्या साहाय्याने तुम्ही वेगवेगळे इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट्स किंवा इलेक्ट्रिकल क्वांटिटीज कशा मेजर करतात ते तुम्हाला माहिती आहे. आपण त्यामध्ये असलेले जे काही महत्वाचे ब्लॉक डायग्राम आहेत किंवा जे महत्वाचे सर्किट्स आहेत त्याचा गेल्या लेक्चरमध्ये थोडीशी चर्चा केली, डिस्कस केली. दिस इज द फायनल टॉपिक ऑफ युअर चॅप्टर नंबर 2, दॅट इज फंक्शन जनरेटर. ओके, जनरेटरच्या आधी तुम्हाला लास्ट इयर आपण पाहिलं ऑसिलेटर. व्हॉट इज ऑसिलेटर? येस, ऑसिलेटर इज इलेक्ट्रॉनिक सर्किट और डिव्हाइस which generates or which gives output without any input. लक्षात घ्या, whenever I pronounce input here, input means AC. Okay, it directly converts DC power into AC power. Second definition, it converts DC power into AC power. It gives output without input. Not only it gives output, that output may be in the form of different type of wave shape. It may be sine wave, it may be square wave, it may be triangular wave. Not only different wave, but it also can produce output of different frequency. लक्षात घ्या, वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे व्याख्या सांगतोय, समजून घ्या. वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे, वेगवेगळ्या वेव्ह शेपचे, तरंग आकाराचे आउटपुट तयार करणारं सर्किट त्याला म्हणतो आपण ऑसिलेटर. ऑसिलेटरचे आपण वेगवेगळे प्रकार पाहिले होते. आरसी ऑसिलेटर म्हणजे रेजिस्टर आणि कॅपॅसिटर वापरलेले. लो फ्रिक्वेन्सी सिग्नल तयार करायचं असेल तर आपण आरसी ऑसिलेटर वापरतो. हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल तयार करायचे असतील तर आपण एलसी ऑसिलेटर वापरतो. काही ठिकाणी आपण क्रिस्टल ऑसिलेटर वापरतो. या सगळ्या गोष्टी आपण लास्ट इयर मध्ये 11वी मध्ये शेवटच्या चॅप्टर मध्ये अभ्यासल्या. या ऑसिलेटरचं मेन जे यूज आहे ते जनरेटर मध्ये, तुमच्या इलेक्ट्रॉनिक्स लॅब मध्ये जे जनरेटर वापरतात, एएफ जनरेटर असेल, फंक्शन जनरेटर असेल, पॅटर्न जनरेटर असेल, आरएफ जनरेटर असेल. पहा, मी 4 जनरेटर सांगितले बाळांनो. येस, एएफ जनरेटर, फंक्शन जनरेटर, पॅटर्न जनरेटर, आरएफ जनरेटर, हे वेगवेगळे जनरेटर आहेत जे इलेक्ट्रॉनिक्सच्या लॅब मध्ये वापरतात.
तुम्ही म्हणाल की सर जनरेटर का वापरतात? येस, इन नंबर ऑफ डिव्हाइसेस टू स्टडी द frequency response of number of circuits, we have to use or we have to provide different frequencies of different waveset. वेगवेगळ्या तरंग आकाराचे वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे सिग्नल आपल्याला देऊन त्या सर्किटचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स स्टडी करायचा असतो. फॉर एक्झाम्पल रेडिओ असेल, टीव्ही असेल, शिकायचं आपल्याला. येस, नेक्स्ट चॅप्टर आपलं कम्युनिकेशन सिस्टीम जे आहे, मॉडर्न इन्स्ट्रुमेंट अँड कम्युनिकेशन सिस्टीमचं जे पुढचं चॅप्टर आहे ते तुमच्या कम्युनिकेशन सिस्टीमचं आहे. त्यामध्ये तुम्ही रेडिओ, टीव्ही ह्या सगळ्या गोष्टी शिकणार आहात. त्या ठिकाणी त्यांच्या ट्युनिंगसाठी, त्यांच्या अलाइनमेंटसाठी रेडिओ असेल किंवा टीव्ही असेल किंवा दुसरे आणखी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस असतील, to align or tune this circuit we need different frequencies of different waveset. वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी पाहिजे असतात, वेगवेगळे वेवसेप पाहिजे असतात आणि हे वेगवेगळ्या वेवसेपचे वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे सिग्नल तयार करण्यासाठी आपण लॅब मध्ये जे वापरतो त्याला काय म्हणतो? येस, जनरेटर असं म्हणतो. जर इफ दॅट जनरेटर प्रोड्यूस ऑडिओ फ्रिक्वेन्सी देन इट इज नोन ॲज ऑडिओ फ्रिक्वेन्सी जनरेटर. ऑडिओ फ्रिक्वेन्सी जनरेटर मध्ये काय असेल बाळांनो? इथं सिंपल डायग्राम दाखवली, परीक्षेत तुम्हाला विचारलं जाणार नाही, बट बिंग स्टुडंट ऑफ इलेक्ट्रॉनिक यू मस्ट नो ऑल दिस थिंग्स. इलेक्ट्रॉनिकच्या विद्यार्थ्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत, म्हणून मी मुद्दाम काही गोष्टी ऍडिशनल घेतो. म्हणजे उद्या उठून जेव्हा तुम्ही बी होकला जाणार किंवा पॉलिटेक्निकच्या सेकंड इयरला जाणार किंवा तुम्ही बीसीएस ला जाणार किंवा बीएससी ला जाणार, त्यावेळेस जर कोणी विचारलं की तुला एएफ जनरेटर माहित नाही का, ते तुम्हाला माहिती असतं. ऍटलीस्ट यू शुड हॅव अवेअरनेस अबाउट दॅट जनरेटर, दॅट डिव्हाइस. ओके, एएफ जनरेटर मध्ये काय असतो? वाईन ब्रिज ऑसिलेटर. पहिल्यांदा एएफ मीन्स व्हॉट? Audio frequency generator. That generator generates frequency in the range of audio frequency. Audio frequency means 20 hertz to 20 kilohertz. Actually, this generator generates frequency from few hertz to 100 kilohertz. काही हर्ट्स पासून 100 किलोहर्ट्ज पर्यंतची फ्रिक्वेन्सी तयार करण्यासाठी ते जनरेटर आपण वापरतो. त्याला काय म्हणतो आपण? एएफ जनरेटर. सियावतला तुम्हाला काही फ्रिक्वेन्सी देऊन त्याची वेवफॉर्म अभ्यासायची असेल तर आपण एएफ जनरेटर, आपल्या लॅबमध्ये भरपूर एएफ जनरेटर आहे, त्या एएफ जनरेटरच्या सहाय्याने आपल्याला ते आउटपुट मिळतं. एएफ जनरेटर मध्ये बेसिकली काय असलं पाहिजे? दिस इज द ओनली आयडिया. पहा, हे वापरत नाही आपण, वी आर नॉट युझिंग दिस सर्किट. ही फक्त आयडिया आहे, या आयडियाला आपण एक्सप्लोर करतो आणि सर्किट तयार करतो. असं पहिल्यांदा आयडिया समजून घ्या, म्हणजे सर्किट तुमच्या लक्षात येईल. ओके, एएफ जनरेटर मध्ये काय असेल? ऑडिओ फ्रिक्वेन्सी तयार करायला लागेल. ऑडिओ फ्रिक्वेन्सी तयार करण्यासाठी आपल्याला ऑसिलेटर वापरावं लागेल. लॉजिक पास सेज, तुमच्या डोक्यामध्ये लॉजिक आलं पाहिजे. जर इफ वी हॅव टू जनरेट ऑडिओ फ्रिक्वेन्सी देन नॅचरली वी हॅव टू यूज ऑसिलेटर सर्किट देअर. आपल्याला ऑडिओ फ्रिक्वेन्सी पाहिजे म्हणजे ऑडिओ ऑसिलेटर पाहिजे. ऑडिओ ऑसिलेटर मध्ये आपण आरसी ऑसिलेटर पाहिलं आणि दुसरं कोणतं पाहिलं होतं? वाईन ब्रिज ऑसिलेटर. येस, 11वीत आपण वाईन ब्रिज ऑसिलेटर पाहिलं होतं. वाईन ब्रिज ऑसिलेटर वापरलं. वाईन ब्रिज ऑसिलेटर कोणत्या फ्रिक्वेन्सी, कोणती वेवसेप तयार करतं? साईन वेव. म्हणजे आपल्याला साईन वेव आउटपुट ह्या वाईन ब्रिज ऑसिलेटर मधून मिळेल. मी काय केलं? वाईन ब्रिज ऑसिलेटर वापरलं, त्याचं आउटपुट साईन वेव आहे, त्याची लेवल वाढवली म्हणजे वाढलेलं साईन वेव आपल्याला आउटपुटला मिळालं. म्हणजे बेसिकली दिस जनरेटर इज जनरेटिंग साईन वेव ऍज अ बेसिक वेव. बेसिक वेव म्हणून ते काय जनरेट करत आहे? साईन वेव तयार करत आहे. ओके, आता हे साईन वेवचं रूपांतर जर मला स्क्वेअर वेव मध्ये करायचं असेल तर ओपॅम्प शिकताना मी तुम्हाला सांगितलं होतं स्किमिक ट्रिगर. यस, स्किमिक ट्रिगर इज अ सर्किट विच कन्वर्ट एनी वेव शेप इनटू द स्क्वेअर वेव. येते लक्षात? स्किमिक ट्रिगर काय करतं? विनीत, schemic trigger is circuit. It is the nothing but a positive feedback comparator. That positive feedback comparator is used to convert, yes, is used to convert any wave shape into the square wave. म्हणून आपल्याला इथं साइन वेव्ह आपण आउटपुट दिलं. या तुमच्या वाईन ब्रिज ऑसिलेटरचं साइन वेव्ह जे इनपुट आहे ते मी स्किमिक ट्रिगरला दिलं. स्किमिक ट्रिगर त्याचं रूपांतर कशात करायला? यस, स्क्वेअर वेव्ह मध्ये करायला. तिथे मी एम्प्लिफायर वापरला, आउटपुट मला स्क्वेअर वेव्ह मिळाला. म्हणजे स्किमिक ट्रिगर आणि वाईन ब्रिज ऑसिलेटर हे दोन सर्किट वापरले, दोन वेव्हफॉर्म मिळाले. तुम्ही म्हणाल की सर मला ट्रायंग्युलर वेव्ह पण पाहिजे. यस, नथिंग टू वरी. आपण जर समजा हे स्क्वेअर वेव्ह आहे, हे स्क्वेअर वेव्ह ओपॅम्प इंटिग्रेटर आठवतं? येस, ओपॅम्प इंटिग्रेटर मी तुम्हाला शिकवलंय, त्यामध्ये सांगितलेलं आहे की ओपॅम्प इंटिग्रेटर कन्वर्ट
युअर स्क्वेअर वेव्ह इंटू ट्रायंग्युलर वेव्ह. मी जे शिकवलेलं आहे तेच त्याचं ऍप्लिकेशन इथं दाखवतोय. येस, square wave generated at the output of your schematic trigger is converted in the form of triangular wave with the help of what? Integrator. Integrator is a circuit which converts your square wave into the triangular wave. हे लक्षात ठेवायचं. हे जे वेव्ह आहेत तुम्हाला माहिती पाहिजे बाळांनो. सो वाईन ब्रिज ऑसिलेटर काय तयार करतं? येस, साइन वेव्ह तयार करतं. स्कीमेटिक ट्रिगर काय करतं? साइन वेव्हचं रूपांतर स्क्वेअर वेव्ह मध्ये करतं. इंटिग्रेटर काय करतं? स्क्वेअर वेव्हचं रूपांतर ट्रायंग्युलर वेव्ह मध्ये करतं आणि आपल्याला आउटपुटला ट्रायंग्युलर वेव्ह मिळते. म्हणजे बेसिक आपण वाईन ब्रिज ऑसिलेटर वापरलं, स्कीमेटिक ट्रिगर आणि इंटिग्रेटर त्याच्यात ऍड केलं, देन वी गेट साइन वेव्ह, स्क्वेअर वेव्ह अँड ट्रायंग्युलर वेव्ह. दिस इज द बेसिक आयडिया बिहाइंड युअर जनरेटर. ओके, आपल्याला ऑडिओ फ्रिक्वेन्सी आउटपुट का वाईन ब्रिज ऑसिलेटर इज द ऑडिओ फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर कॅन जनरेट द फ्रिक्वेन्सी अप टू 100 किलोहर्ट्ज. वाईन ब्रिज ऑसिलेटरच्या साहाय्याने 100 किलोहर्ट्ज फ्रिक्वेन्सी आपल्याला तयार करता येते. म्हणजे हे सर्किट आपल्याला 100 किलोहर्ट्ज पर्यंत वापरता येईल. गॉट इट? हे परीक्षेला नाही विचारलं जाणार. आपल्याला परीक्षेला काय विचारलं जात आहे? फंक्शन जनरेटर. हे जे दुसरं सर्किट मी दाखवलेलं आहे हे सर्किट तुम्हाला परीक्षेला विचारलं जाईल. आयडिया तुमच्या डोक्यात आली पाहिजे की कोणत्याही जनरेटर मध्ये काय असेल? ऑसिलेटर असेल. ऑसिलेटर कोणत्या प्रकारचं असेल? डिपेंड आपल्याला काय तयार करायचं आहे. एफ जनरेटर तयार करायचं असेल तर एफ ऑसिलेटर, आर एफ जनरेटर तयार करायचं असेल तर आर एफ ऑसिलेटर. एफ ऑसिलेटरचे 2 प्रकार, आरसी आणि वाईन ब्रिज. आर एफ चे 2 प्रकार, 3 प्रकार आहेत. असं तर आपण वापरतो हार्टली, कॉल्पिट आणि ट्यून कलेक्टर ऑसिलेटर. तुम्ही हार्टली किंवा कॉल्पिट दोघांपैकी एक कोणतं तरी वापरू शकतात. कशामध्ये? आर एफ जनरेटर मध्ये. ओके, आता राईट नाउ वी आर नॉट गोइंग टू डिस्कस आर एफ जनरेटर, देअरफॉर जस्ट स्किप इट अवे. त्याला बाहेर ठेवायचं. आपण फक्त एफ जनरेटरचा विचार करतो. एफ जनरेटर मध्ये काय वापरलं असेल तुम्ही? वाईन ब्रिज ऑसिलेटर. वाईन ब्रिज ऑसिलेटर साइन वेव्ह तयार करतं, त्याचं रूपांतर स्क्वेअर वेव्ह मध्ये करण्यासाठी स्कीमेटिक ट्रिगर वापरतो. या स्क्वेअर वेव्हचं रूपांतर ट्रायंग्युलर वेव्ह मध्ये करण्यासाठी आपण येस इंटिग्रेटर वापरतो. This is the simplest circuit of your AF generator. Got it? आपण लॅब मध्ये फंक्शन जनरेटर वापरतो. What is function generator? Generator we generate different function. Which functions? Sine function, square function, triangular function. तुम्ही साइन वेव्ह तयार करत असाल, स्क्वेअर वेव्ह तयार करत असाल, ट्रायंग्युलर वेव्ह तयार करत असाल तर त्याला आपण फंक्शन जनरेटर वापरतो. या फंक्शन जनरेटर मध्ये सुद्धा तिन्ही प्रकारचे आउटपुट मिळतात. कोणते कोणते? साइन वेव्ह, स्क्वेअर वेव्ह आणि ट्रायंग्युलर वेव्ह. पहा, तिन्ही प्रकारचे आउटपुट मिळत आहेत. साइन वेव्ह मिळत आहे, ट्रायंग्युलर वेव्ह मिळत आहे, स्क्वेअर वेव्ह मिळत आहे. ओके, आता मी या फंक्शन जनरेटर मध्ये हा वाईन ब्रिज ऑसिलेटर नाही वापरला. का नाही वापरला? व्हाय वी आर नॉट युजिंग वाईन ब्रिज ऑसिलेटर, और व्हाय वी आर नॉट टेकिंग साइन वेव्ह ऍज अ बेसिक वेव्ह. आपण साइन वेव्ह बेसिक वेव्ह म्हणून का नाही वापरली? कारण लो फ्रिक्वेन्सीला, समजून घ्या मी जे सांगतोय ते समजून घ्या. ऍट लो फ्रिक्वेन्सी स्टॅबिलिटी ऑफ धिस ऑसिलेटर इज नॉट सफिशियंट. म्हणजे कमी फ्रिक्वेन्सीला त्याची स्टॅबिलिटी जी आहे, आउटपुटचं जे स्थैर्य असतं ते कमी प्रतीचं असतं. इट्स स्टॅबिलिटी ऍट लो फ्रिक्वेन्सी इज व्हेरी पुअर, कमी असतं. आणि म्हणून आपल्याला स्टेबल आउटपुट पाहिजे आहे. स्टेबल आउटपुट पाहिजे तर आपल्याला साइन वेव्ह वापरता येणार नाही. द स्टॅबिलिटी ऑफ साइन वेव्ह ऍट लो फ्रिक्वेन्सी इज पुअर. मग हा जो त्याचा डिसएडव्हान्टेज आहे, हा डिसएडव्हान्टेज काढण्यासाठी मी काय करतो इथं? पहा, इथे मी काय केलं तर इथं साइन वेव्हच्या ऐवजी बेसिक वेव्ह म्हणून ट्रायंग्युलर वेव्ह घेतली. बेसिक वेव्ह म्हणून काय घेतली मी? ट्रायंग्युलर वेव्ह. आणि ट्रायंग्युलर वेव्ह जर बेसिक वेव्ह घेतली असेल तर ती तयार करण्यासाठी आपल्याला काय वापरावं लागेल बाळांनो? यस, काय वापरावं लागेल? इंटिग्रेटर. आयडिया लक्षात. स्टार्टअप करायचं आपल्या पुढे भविष्यामध्ये तुम्हाला स्वतःच्या पायावरती उभं राहायचंय. अशा छोट्या छोट्या आयडिया तुम्हाला बरंच काही सांगतात. मी आयडिया फक्त वापरली. काय केलं? मला तिथं साइन वेव्ह वापरली होती, हे जनरेटर तयार केलं. बेसिकली मी हे वापरलंय. बट मला प्रॉब्लेम कुठे आला? जेव्हा मी लो फ्रिक्वेन्सी तयार करायला लागलो तेव्हा याची स्टॅबिलिटी मला पुरेशी मिळत नव्हती. म्हणून मी याच्यात सुधारणा केली. काय केली? साइन वेव्हला लो फ्रिक्वेन्सीला स्टॅबिलिटीचा प्रॉब्लेम येतो, म्हणून मी साइन वेव्ह बदलली.
साईन वेव्हच्या ऐवजी काय वापरली मी? येस, ट्रायंग्युलर वेव्ह वापरली. आता ट्रायंग्युलर वेव्ह तयार करायची आहे, इथं सांगितलं मी ट्रायंग्युलर वेव्ह तयार करायचं असेल तर तुम्हाला काय वापरायला लागेल? इंटिग्रेटर. म्हणून बेसिक इथं काय वापरलं बाळांनो मी? इंटिग्रेटर. येते लक्षात? ओके, इंटिग्रेटर वापरून तुम्हाला ट्रायंग्युलर वेव्ह मिळते. ट्रायंग्युलर वेव्हचं रूपांतर तुम्हाला साइन वेव्ह मध्ये करता येतं का? येस, वी कॅन कन्वर्ट ट्रायंग्युलर वेव्ह इनटू साइन वेव्ह बाय युजिंग साइन वेव्ह शेपिंग सर्किट. तुम्हाला जर वाचता येत नसेल ब्लॉक मध्ये तर मी पुन्हा सांगतोय, साइन वेव्ह शेपिंग सर्किट. साइन वेव्ह शेपिंग सर्किट इज सर्किट which convert triangular output into the sine wave output. साइन वेव्ह आउटपुटचं रूपांतर ट्रायंग्युलर वेव्ह आउटपुट मध्ये करण्यासाठी जे सर्किट आपण वापरतो त्याला काय म्हणायचं? साइन वेव्ह शेपिंग सर्किट. हे सर्किट आपण क्लिपर आणि क्लॅम्पर वापरून, डायोड क्लिपर क्लॅम्पर वापरून साइन वेव्ह शेपिंग तयार करू शकतो. ओके, काही प्रॉब्लेम नाही. साइन वेव्ह मिळाली, साइन वेव्ह मिळाली. ट्रायंग्युलर वेव्ह बेसिक वेव्ह आहे. स्क्वेअर वेव्ह, येस, इथे मी कंपॅरेटर वापरलंय बाळांनो. दिस इज युअर कंपॅरेटर. येस, आउटपुट ऑफ कंपॅरेटर इज ऑलवेज इन स्क्वेअर वेव्ह फॉर्म. कंपॅरेटरचं आउटपुट कसं मिळतं? येस अनुराग, कसं मिळतं? स्क्वेअर वेव्ह मध्ये मिळतं. म्हणजे 3 वेव्ह तर आपल्या तयार झाल्या. साइन वेव्ह मिळाली, स्क्वेअर वेव्ह मिळाली, ट्रायंग्युलर वेव्ह मिळाली. It generate different functions, sine, square and triangular. Therefore, this is known as function generator. The advantage of function generator is its stability is much more good than your this generator, AF generator. या AF जनरेटर पेक्षा तुमच्या या फंक्शन जनरेटरची स्टॅबिलिटी खूप चांगली असते. कारण AF जनरेटर मध्ये आपण बेसिक वेव्ह म्हणून साइन वेव्ह वापरतो. साइन वेव्हची स्टॅबिलिटी लो फ्रिक्वेन्सीला प्रॉब्लेमॅटिक असते. म्हणून हा ड्रॉबॅक दूर करण्यासाठी आपण काय वापरलं? येस, ट्रायंग्युलर वेव्ह ही बेसिक वेव्ह वापरली आणि ट्रायंग्युलर वेव्ह तयार करण्यासाठी मी काय वापरलं? इंटिग्रेटर वापरलं. ओके, मला वाटतं तुमचं बॅकग्राऊंड क्लिअर झालं असेल. आता आपण त्या टॉपिक कडे जाऊया, फंक्शन जनरेटर. ओके, व्हॉट इज फंक्शन जनरेटर? Function generator is electronic generator or circuit which generate different functions just like sine wave, square wave and triangular wave of different frequency. Frequency from few hertz to 100 kilohertz. Note this point. काही हर्ट्स पासून तर 100 किलोहर्ट्ज पर्यंतचे फ्रिक्वेन्सी तयार करण्यासाठी आपण फंक्शन जनरेटर वापरतो. द बेसिक सर्किट इज शोन ऑन दिस ब्लॉक डायग्राम. या ब्लॉक डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचं एक बेसिक सर्किट असतं. काय काय असतं? मी आधीच सांगितलं की वी हॅव टू जनरेट ट्रायंग्युलर वेव्ह ॲज अ बेसिक वेव्ह बिकॉज ऑफ इट्स स्टॅबिलिटी अँड टू जनरेट ट्रायंग्युलर वेव्ह वी आर युजिंग इंटिग्रेटर. ओके, इंटिग्रेटरला इनपुट म्हणून मी 2 करंट सोर्स वापरले, अप्पर करंट सोर्स अँड लोअर करंट सोर्स. लक्षात घ्या, डायग्राम मध्ये जर तुम्हाला वाचता येत नसेल तर नोट करत चला. This is your upper current source and this one is your lower current source. Current source is the source which gives the current output. This current source or this output is given to the integrator. Okay, integrator ला ते constant current source च्या साहाय्याने आउटपुट दिलं की त्याचं इंटिग्रेटर काय करतं? स्क्वेअर वेव्ह मध्ये कशात रूपांतर करेल? नॉट स्क्वेअर वेव्ह, ट्रायंग्युलर वेव्ह मध्ये रूपांतर करतं. ओके, आता काय होतं? दिस इज युअर फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क. व्हॉट इज फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क? समजून घ्या. फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क कंट्रोल्स द करंट सोर्स. फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क काय करतंय? करंट सोर्सला कंट्रोल करतं, जेणेकरून आपल्याला हे जे इंटिग्रेटरचं आउटपुट आहे ते स्टेबल मिळेल. त्याची फ्रिक्वेन्सी कशी असेल? तुमची स्टेबल असेल. ते स्टेबल मिळण्यासाठी त्याच्यावरती काहीतरी कंट्रोल असलं पाहिजे, त्या करंट सोर्सवरती कंट्रोल असलं पाहिजे. म्हणून आपण काय वापरतोय? फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क. यस, सी हियर we are using frequency control network to control the current source so that we get the controlled output, that is we get the stable output at the output of your generator. Got it? Okay. आता मी जे सांगतो माझ्या सोबत या, माझ्या सोबत आलात की तुम्हाला ही जी ब्लॉक डायग्राम एवढी मोठी दिसते, एकदम सिंपल वाटेल. कसं वाटेल ते बघा. सी हियर अप्पर करंट सोर्स आणि लोअर करंट सोर्सचं आउटपुट तुम्ही घ्या. कशाला दिलंय? काय आहे? इंटिग्रेटर.
इंटिग्रेटरचं आउटपुट कशाला दिलं आहे? कंपॅरेटरला. यस, तुम्ही समजा ऑन केलं, हे जे जनरेटर ऑन केलं, अप्पर करंट सोर्स ऑन झाला आणि अप्पर करंट सोर्सने इथं आउटपुट मिळत आहे, असं आउटपुट मिळत आहे. हा जो कॅपॅसिटर तो चार्ज होतोय, कॅपॅसिटरचं आउटपुट हळूहळू वाढत जात आहे. जेव्हा ते कंपॅरेटरला येईल, कंपॅरेटरचं रेफरन्स लेवल ठरलेलं आहे. यस, यू नो व्हॉट इज कंपॅरेटर. This is your comparator. Suppose this is your comparator. One input, here is the reference input is given. When second input is applied to this second terminal, when this input and this input are equal, comparator changes its state. Comparator काय करतो? त्याची अवस्था बदलतो. केव्हा? जेव्हा तुमचं हे इनपुट या इनपुटच्या लेवलला येतं. ओके, आता काय झालं? कॅपॅसिटर चार्ज होतोय, कॅपॅसिटरचं व्होल्टेज या कंपॅरेटरला दिलं, कंपॅरेटरचं व्होल्टेज म्हणजे हे जे कॅपॅसिटरचं व्होल्टेज कंपॅरेटरच्या व्होल्टेजशी मॅच झालं, कंपॅरेटर विल चेंज इट्स स्टेट. कंपॅरेटर काय करेल? त्याची अवस्था बदलेल. कंपॅरेटरने अवस्था बदलली की एक पल्स तयार होईल, या स्क्वेअर आउटपुट एक पल्स तयार होईल. त्यामुळे अप्पर करंट सोर्स जो तो बंद होईल. अप्पर करंट सोर्स काय होईल? बंद होईल. हा करंट सोर्स बंद झाला की लोअर करंट सोर्स सुरू होईल. लोअर करंट सोर्स सुरू झाला की कॅपॅसिटर डिस्चार्ज निगेटिव्ह गोईंग पल्स मिळेल. ही निगेटिव्ह गोईंग पल्स मिळते. हळूहळू हे व्होल्टेज निगेटिव्ह गोईंग पल्स इकडच्या साईडला वाढते, म्हणजे निगेटिव्ह डिरेक्शनला वाढते. जेव्हा हे व्होल्टेज कंपॅरेटरच्या रेफरन्स लेवलला येईल, कंपॅरेटर त्याची अवस्था बदलेल. कंपॅरेटरने अवस्था बदलली की निगेटिव्ह पल्स तयार झाली. या निगेटिव्ह पल्स मुळे काय होईल? लोअर करंट सोर्स बंद होईल, अप्पर करंट सोर्स सुरू होईल. अप्पर करंट सोर्स सुरू झाला पुन्हा काय होईल? कॅपॅसिटरला आउटपुटला पॉझिटिव्ह गोईंग पल्स इथं आउटपुटला मिळेल. म्हणजे पॉझिटिव्ह दिशेने तो कॅपॅसिटर चार्ज होईल. चार्ज होतोय त्याचं व्होल्टेज पुन्हा कंपॅरेटरला दिले गेलेलं आहे. जेव्हा ते व्होल्टेज रेफरन्स व्होल्टेजला येईल, पुन्हा कंपॅरेटर त्याची अवस्था बदलेल आणि अप्पर करंट सोर्स बंद होईल, लोअर करंट सोर्स सुरू होईल. अशा पद्धतीने इंटिग्रेटरच्या आउटपुटला ट्रायंग्युलर वेव्ह मिळते, तर कंपॅरेटरच्या आउटपुटला काय मिळते बाळांनो? स्क्वेअर वेव्ह. एका वेळेस दोन वेव्ह तयार होतात. कंपॅरेटरच्या आउटपुटला स्क्वेअर वेव्ह आणि इंटिग्रेटरच्या आउटपुटला ट्रायंग्युलर वेव्ह. ही जी ट्रायंग्युलर वेव्ह इथे मिळते, या ट्रायंग्युलर वेव्हचं रूपांतर साइन वेव्ह मध्ये करण्यासाठी आपण काय वापरलंय? साइन वेव्ह सेपिंग सर्किट वापरलंय आणि आपल्याला काय मिळेल? यस, आउटपुटला साइन वेव्ह. समजतं मी काय सांगितलं? पुन्हा एकदा सांगतो. यस, सर्किट डायग्राम पहा, सॉरी ब्लॉक डायग्राम पहा. Figure shows block diagram of your function generator. This is the block diagram of your function generator. This block diagram basically consists of integrator. Integrator generates the triangular wave. Yes, to the input of integrator, two current sources are used, upper current source and lower current source. To control these upper and lower current source, we use frequency control network. This is your frequency control network which controls the upper and lower current source so that you get stable output. Okay. Now what happens once you started the generator gets started, current source producing the current. Due to this current, capacitor starts charging voltage is given to the voltage comparator. When this voltage reaches to the reference level of this voltage comparator changes its state. Positive pulse is developed here. This positive pulse is applied to the upper current source. Upper current source stop its functioning and lower current source starts. Due to this lower current source, now capacitor discharges, that is negative going pulse is generated there. When this voltage reaches to the reference voltage of comparator, now again this comparator produces new negative going pulse. Due to this negative going pulse, upper current source starts and lower current source stop its functioning. Now capacitor charges positively. In this way, we are getting triangular wave output at the output of your integrator and square wave output at the output of your voltage comparator. This is also sometimes known as multi-vibrator, comparator voltage multi-vibrator. Multi-vibrator means we have studied that comparator is nothing but your multi-vibrator which compares the two inputs.
दोन इनपुट्सना तो कम्पेअर करतो. एक जे असतं त्या रेफरन्स दिलेलं असतं, जेव्हा दुसरं इनपुट त्याच्या रेफरन्सला येतं तेव्हा कम्पॅरेटर त्याची अवस्था बदलतो. पुन्हा एकदा मराठीमध्ये सांगतो म्हणजे हा टॉपिक क्लिअर होईल. यस, आकृतीत दाखवल्याप्रमाणे फंक्शन जनरेटरची ठोकळाकृती असते. 6 मार्कांचा प्रश्न असतो, लक्षात घ्या. मी जसं सांगतोय तसंच लिहा. आकृतीत दाखवल्याप्रमाणे मी पाहिलं, तुम्ही सुरभीने काही प्रश्न उत्तर पाठवले, अनुरागने पाठवले, मला वाटतं आणखी एकाने कोणतरी पाठवलेले. 3 लोकांनीच फक्त प्रश्नाची उत्तर सब्जेक्टिव्ह लिहून पाठवले. बाकीच्यांचे प्रश्नाचे उत्तर अजून आले नाहीत मला, त्यांनी पाठवा. आणि जे ऑब्जेक्टिव्ह आहे फक्त 13 मुलांनीच त्याला अटेम्प्ट केलाय. 27 पैकी फक्त 13, लेस दॅन 50%. गॉट इट. बाकीच्यांनी ते इमिजिएट रिस्पॉन्ड करा. ओके, आकृती दाखवल्याप्रमाणे तुमच्या फंक्शन जनरेटरची ठोकळाकृती असते. फंक्शन जनरेटर मध्ये बेसिक वेव्ह तयार करण्यासाठी इंटिग्रेटर वापरलेला असतो. इंटिग्रेटरच्या साह्याने ट्रायंग्युलर वेव्ह ही बेसिक वेव्ह म्हणून तयार केली जाते. इंटिग्रेटरच्या इनपुटला 2 करंट सोर्सचं आउटपुट दिलेलं असतं. एक करंट सोर्स असतो अप्पर करंट सोर्स, वरचा करंट सोर्स, खालचा जो असतो तो लोअर करंट सोर्स. या दोन्ही करंट सोर्सला कंट्रोल करण्यासाठी फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क असतं, ज्यामुळे आपल्याला त्याची स्टॅबिलिटी कंट्रोल करता येते. ओके, जनरेटर ऑन केल्याबरोबर वरचा करंट सोर्स ऑन होतो. त्यामुळे कॅपॅसिटर जो इंटिग्रेटरचा कॅपॅसिटर जो आहे त्याचा आउटपुटला पॉझिटिव्ह गोईंग पल्स मिळते. पॉझिटिव्ह गोईंग असं रॅम्प व्होल्टेज मिळतं. कॅपॅसिटरचं चार्जिंग होतं, पॉझिटिव्ह गोईंग मिळतं. हे व्होल्टेज जेव्हा कम्पॅरेटरच्या रेफरन्स व्होल्टेजला येतं, कम्पॅरेटर त्याची अवस्था बदलतो. कम्पॅरेटरने अवस्था बदलली की इथे एक पल्स तयार होते. या पल्समुळे अप्पर करंट सोर्स बंद होतो, लोअर करंट सोर्स सुरू होतो. यस, अप्पर करंट सोर्स त्याचं काम थांबवतो, लोअर करंट सोर्स सुरू होतो आणि त्यामुळे निगेटिव्ह गोईंग पल्स मिळते. या निगेटिव्ह गोईंग पल्सचं आउटपुट पुन्हा कम्पॅरेटरला दिलेला आहे. जेव्हा ते त्याच्या रेफरन्स लेवलला पोहोचतं तेव्हा पुन्हा हा कम्पॅरेटर त्याची स्टेट बदलतो, निगेटिव्ह पल्स तयार करतो, अप्पर करंट सोर्स सुरू करतो, लोअर करंट सोर्स बंद करतो आणि निगेटिव्ह दिशेने जाणारे जे आउटपुट होतं ते थांबतं. आता पॉझिटिव्ह दिशेने जाणारं आउटपुट तयार होतं. अशा पद्धतीने अप्पर करंट सोर्स सुरू होतो, करंट सोर्स बंद होतो, खालचा करंट सोर्स बंद होतो. ही प्रोसेस कंटिन्युअस चालू राहते आणि आपल्याला ट्रायंग्युलर वेव्ह आउटपुटला मिळतं. म्हणजे इंटिग्रेटरच्या आउटपुटला ट्रायंग्युलर वेव्ह मिळते, कम्पॅरेटरच्या आउटपुटला स्क्वेअर वेव्ह मिळते. आता मला साइन वेव्ह पाहिजे, तर आय जस्ट कन्वर्ट दिस ट्रायंग्युलर वेव्ह इनटू द साइन वेव्ह बाय युजिंग साइन वेव्ह सेपिंग सर्किट. दिस इज द वेव्ह सेपिंग सर्किट. एक विशिष्ट वेव्हचं दुसऱ्या वेव्ह मध्ये रूपांतर करण्याचं ते सर्किट असतं. या सर्किटच्या साह्याने तुम्ही कोणतीही वेव्ह कोणत्याही वेव्ह मध्ये कन्वर्ट करू शकता. दिस इज साइन वेव्ह सेपिंग सर्किट विच कन्वर्ट ट्रायंग्युलर वेव्ह इनटू द साइन वेव्ह. अशा पद्धतीने तुम्हाला साइन वेव्ह आउटपुट मिळतं. साइन वेव्ह आउटपुट, ट्रायंग्युलर वेव्ह आउटपुट, स्क्वेअर वेव्ह आउटपुट, तिन्ही आउटपुट मिळाले म्हणून त्याला आपण जनरेटर असं म्हणतो. त्याला फंक्शन जनरेटर म्हणतो कारण ते 3 वेगवेगळे फंक्शन तो तयार करतो, म्हणून त्याला आपण फंक्शन जनरेटर असं म्हणतो. अशा पद्धतीने फंक्शन जनरेटर 6 मार्कांसाठी तुमच्या परीक्षेमध्ये विचारला जातो. मला वाटतं सगळ्यांना समजलं असेल. समजलं नसेल तर पुन्हा एकदा सांगतो. ब्लॉक डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे फंक्शन जनरेटरची ब्लॉक डायग्राम असते. तिथं बेसिक वेव्ह म्हणून ट्रायंग्युलर वेव्ह तयार करतात, त्यासाठी इंटिग्रेटर वापरतात. इंटिग्रेटरला 2 करंट सोर्स जोडलेले असतात, अप्पर करंट सोर्स आणि लोअर करंट सोर्स. या करंट सोर्सला कंट्रोल करण्यासाठी फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क वापरतात, त्यामुळे आउटपुटची स्टॅबिलिटी कंट्रोल होते. ऑन केल्याबरोबर वरच्या करंट सोर्समुळे, हा वरच्या करंट सोर्समुळे इथं इंटिग्रेटरच्या आउटपुटला म्हणजे इथं पॉझिटिव्ह गोईंग पल्स मिळते. जेव्हा हे व्होल्टेज कम्पॅरेटरच्या रेफरन्स लेवलला पोहोचतं तेव्हा हा कम्पॅरेटर त्याची अवस्था बदलतो. इथं पॉझिटिव्ह पल्स तयार होते. ही पॉझिटिव्ह पल्स अप्पर करंट सोर्सला दिली जाते. अप्पर करंट सोर्स बंद होतो, लोअर करंट सोर्स सुरू. लोअर करंट सोर्समुळे निगेटिव्ह दिशेने जाणारी आउटपुट मिळतं. जेव्हा हे व्होल्टेज कम्पॅरेटरच्या रेफरन्स लेवलला पोहोचतं पुन्हा कम्पॅरेटर निगेटिव्ह गोईंग पल्स तयार करतं, त्यामुळे अप्पर करंट सोर्स ऑन होतो, लोअर करंट सोर्स ऑफ होतो. आता अप्पर करंट सोर्स ऑन झाल्यामुळे पॉझिटिव्ह दिशेने जाणारी पल्स मिळते. जेव्हा हे आउटपुट पल्स नाही, हे आउटपुट मिळतं, पॉझिटिव्ह दिशेने जाणारं आउटपुट मिळालं. जेव्हा हे आउटपुट कम्पॅरेटरच्या रेफरन्स लेवलला येतं पुन्हा कम्पॅरेटर त्याची अवस्था बदलतो, पुन्हा पॉझिटिव्ह गोईंग पल्स
पल्स मिळते आणि अप्पर करंट सोर्स बंद होतो, लोअर करंट सोर्स सुरू होतो. पुन्हा निगेटिव्ह दिशेने जाणारं आउटपुट मिळतं. येस, ते निगेटिव्ह दिशेने जाणारं आउटपुट मिळतं. जेव्हा हे आउटपुट रेफरन्स लेवलला, कम्पॅरेटरच्या रेफरन्स लेवलला पोहोचतं, पुन्हा कम्पॅरेटर त्याची अवस्था बदलतो. ओके, मग सिक्वेन्स आपल्याला लिहिता येईल. सिक्वेन्स आपल्याला लिहिता येईल कसं रे? अप्पर करंट सोर्स, ओके, काय होतं? पॉझिटिव्ह गोईंग, कंपॅरेटर चेंजेस इट्स स्टेट. बरोबर आहे? कंपॅरेटर चेंज केली स्टेट, काय होईल? पॉझिटिव्ह पल्स अप्लाइड टू अप्पर करंट सोर्स, इट स्टॉप्स, तो स्टॉप होतो आणि लोअर करंट सोर्स चालू होतो. अँड लोअर करंट सोर्स स्टार्ट्स. ओके, लोअर करंट सोर्स स्टार्ट झालं तर काय होईल? त्याचं एक्झॅक्ट ऑपोजिट, निगेटिव्ह गोईंग पल्स तयार होईल. निगेटिव्ह गोईंग पल्स त्याच्या रेफरन्स लेवलला पोहोचली तर काय होईल? निगेटिव्ह पल्स तयार होईल. त्यामुळे लोअर करंट सोर्स बंद होईल, अप्पर करंट सोर्स सुरू होईल. पुन्हा पॉझिटिव्ह गोईंग आउटपुट तुम्हाला मिळेल. अशा पद्धतीने इंटिग्रेटरच्या आउटपुटला ट्रायंग्युलर वेव्ह मिळेल, या कंपॅरेटरच्या आउटपुटला स्क्वेअर वेव्ह मिळेल आणि हे जे ट्रायंग्युलर वेव्ह आहे त्याचं साइन वेव्ह मध्ये रूपांतर करण्यासाठी आपण यस साइन वेव्ह सेटिंग सर्किट वापरलं. मला वाटतं फंक्शन जनरेटर विषयी जे मी सांगितलं ते सफिशियंट आहे. इथे तुमचं हे जे चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 2, कोणतं चॅप्टर होतं तुमचं? चॅप्टर नंबर 2 कोणतं होतं? इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स. 25 मार्काचं चॅप्टर जे आहे ते आपण समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय. 2 दिवस कदाचित मी ब्रेक घेईल, त्यानंतर पुढचं चॅप्टर सुरू करेल. त्या चॅप्टरवरची टेस्ट, ऑब्जेक्टिव्ह, पुन्हा ट्रान्सड्युसर आणि हे चॅप्टर याच्यावरचं सब्जेक्टिव्हचे जे काही क्वेश्चन आहेत ते मी आज किंवा उद्या तुम्हाला पाठवेल. ते लिहून मला पाठवा, फक्त वन साइड नाही. सर तुम्ही पाठवत चला आम्ही बघू आमचं काय करायचं, असं करू नका. तुमचा रिस्पॉन्स मिळणं माझ्यासाठी आवश्यक आहे. फक्त माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी ते तेवढंच आवश्यक आहे. कारण बोर्डच्या एक्झाम मध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातील. एक्झाम सोडा, पण आपल्याला शिकायचं आहे. शिकण्यासाठी आपली काहीतरी प्रॅक्टिस असली पाहिजे, येते लक्षात. मला वाटतं आपण थांबूया. पुढचं जे लेक्चर आहे, उद्या मी लेक्चर घेणार नाही, परवाही कदाचित मी लेक्चर घेईल की नाही काही सांगता येत नाही. बट मंडे पासून आपण पुन्हा आपल्या लेक्चर सिरीजला सुरुवात करूया. बाय, थँक्यू.